कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असाल तर गेले 2 दिवस झाले आपले काही व्हिडिओ येत नाही, कारण की जे कोणी टेलर असतील त्यांना बऱ्यापैकी आयडिया असेल कोणताही सण असेल ना तर ब्लाऊजला खूप जास्त डिमांड येते. कधी कधी ब्लाऊजच्या अर्जंट ऑर्डर्स असतात, तशा मला सुद्धा होत्या, त्यामुळे त्या कंप्लीट करण्यामध्ये खूप जास्त वेळ गेला आणि असं बसून व्हिडिओ शूट करायला काही वेळ भेटलाच नाही. गेले 2 दिवस झाले मी तुळशीबागमध्ये गेले होते, पण बराच सामान येऊन पडला होता, तो अरेंज करायला सुद्धा काही वेळ भेटला नव्हता. पण म्हटलं चला तुमच्यावर शेअर करूया आणि त्यानंतर जागसागे ठेवता येईल. मेन म्हणजे मला रविवार पेठेमध्ये जायचं होतं, ते म्हणजे जे काही शिलाईच्या रिलेटेड वस्तू आहेत त्या घेण्यासाठी. तर खूप वेळानं मला कमेंट आतात की ब्लाऊजचं तुम्ही होलसेलचं मटेरियल कुठून घेता, तर मी रविवार पेठेमधून एकदा गेलेली घेण्यासाठी, पण शॉप बंद असल्यामुळे आम्ही परत आलो. आणि त्यानंतर मग वाघोलीमध्ये चंद्र आणि ओम एम्ब्रॉयडरी म्हणून शॉप आहे, त्या दोन्हीमध्ये ज्या रूटने आम्ही जाणार असतो, म्हणजे ज्या रूटनी जर नगर रूटने जायचं असेल तर इकडच्या बाजूला घेतो चंद्रामध्ये, आणि जर पुण्यामध्ये जायचं असेल तर ओम एम्ब्रॉयडरी, असं बेसिक त्याचं गणित आहे, तिथेच मी घेत असते. अदरवाईज ह्यावेळेस मी ठरवले की रविवार पेठेमधून पाहूयात नेमकं ॲक्च्युअल रेट कसे असतात. पण झालं काय, जे काही मी शिलाईचं सामान घेऊन आले त्याच्यासोबतचं जे बिल होतं ते मध्येच कुठेतरी हरवलं, त्यामुळे आता एक्झॅक्ट प्राईससुद्धा मला काही तुम्हाला सांगता येणार नाही, पण तरीसुद्धा मटेरियल तुम्हाला सांगन आणि टोटल किती झाले होते ते सुद्धा सांगन. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी काय काय शॉपिंग केली आणि त्यानंतर हळदी कुंकासाठी मी कोणती साडी घेतली. तर हळदी कुंकासाठी साडी घ्यायचा काही प्लॅन नव्हता, मला घ्यायची होती संक्रांतीसाठी साडी. पण झालं काय, इतक्या ब्लाऊजच्या ऑर्डर होत्या, त्यामुळे म्हटलं की माझा जर ब्लाऊज शिवायला मी बसले तर खूप वेळ जाईल आणि त्याऐवजी कस्टमरचा एखादा ब्लाऊज होईल, त्यामुळे माझा ब्लाऊज तसाच राहिला. आता साईडला इमेजमध्ये तुम्हाला जी साडी दिसते ती घातली होती मी संक्रांतीच्या दिवशी. आता हा व्हिडिओ कधी पोस्ट करते ते माहीत नाही, लवकर जर आला तर संक्रांतीचा व्हिडिओसुद्धा काही मी जास्त असं शूट केलं नाही, छोट्या छोट्या ग्लिम्स घेतल्या, ते एखाद्या व्लॉगमध्ये मी अटॅच करून देईल, कारण की खूप जास्त हेक्टिक झालं. त्या दिवशी सकाळी काय झालं नाही, एका कस्टमरचा ब्लाऊज माझ्याकडून हरवला, म्हणजे शॉपमध्येच राहिला होता. मग त्या गोंधळामध्ये ना शूट करावं काय असं माझ्या लक्षातच राहिलं नाही, त्यामुळे म्हटलं जाऊ द्यात, आता जो काय फेस्टिवल आहे तो एन्जॉय करूयात. तर ह्या सर्व गोष्टी आता मी बाजूला ठेवते आणि व्हिडिओला मी सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की मी नेमकी काय काय शॉपिंग केली आहे आणि कोणत्या वस्तूची मला प्राईस माहिती ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. जसं की मी नेहमीच साडीचं जर मला काही परचेस करायचं असेल, म्हणजे साडीच्या रिलेटेड, तर मी पुण्यामध्येच जाते, म्हणजे मूळचंदला बेसिकली माझ्या सर्व साड्या ज्या आहेत त्या मूळचंदच्याच असतात आणि त्याला कलेक्शन पण मला आवडतं. पण ह्यावेळेस इतकी जास्त गर्दी होती ना, जी मेन साडी मला घ्यायची होती त्याच्यामध्ये काही मला कलेक्शन आवडणार आणि व्यवस्थित दाखवत सुद्धा नव्हते, पूर्ण ढिगारा पडलेला होता, त्याच्यामधूनच उचलाव्या लागत होत्या, त्यामुळे मी काही घेतल्या नाही. 1-2 सिंपल घेतल्या त्या सुद्धा दाखवते आणि बाकी जी मेन घेतली ती ते वाघोलीमध्ये घेतली ती सुद्धा दाखवते. रामचा बोरणांचा ड्रेस कसा आहे तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर चला व्हिडिओला मी सुरुवात करते. सगळ्यात पहिले तर जेव्हा मी रविवार पेठेमध्ये गेले ना, तर इथे ना अशा लाकडाच्या खूप साऱ्या वस्तू एक जेंट्स होते ते सेल करत होते आणि बऱ्यापैकी रिजनेबल रेट होते. तर याचा रेट जो आहे ना तो त्यांनी मला 250 रुपये सांगितलेला. याच्यामध्ये आपण मोबाईल चार्जिंगला लावला तर ठेवू शकतो. इथे होल्डर सारखं एक अटॅचमेंट दिलेले, म्हणजे जर खीळ वगैरे असेल तर त्याला हे तुम्ही अटॅच करू शकता. अदरवाईज पेन वगैरे काही ठेवायचं असेल तरी चालेल. खालच्या साईडने लॉक आहे आणि त्यानंतर इथे हुक सुद्धा दिलेले आहे, म्हणजे याच्यावरती मुलांचे ID कार्ड्स असतील किंवा बाकी जर काही छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला अडकवायच्या असतील ना तरी सुद्धा याचा फायदा होईल. आणि हँडमेड होतं त्यामुळे मग मी घेतलं. खूप वयस्कर काका होते त्यामुळे म्हटलं चला काही घेण्यापेक्षा नाही थोडंसं घेऊयात, तर ही एक वस्तू मी घेतली आणि छान आहे. तुम्हाला आता आपल्या ज्यावेळेस मी होम टूर करेल त्यावेळेस तर तुम्हाला दिसेलच मी नेमकं हे कुठं लावले काय, आणि डिटेलिंग पण छान आहे, पाय एकदम फिनिशिंग सोबत काम केलेलं आहे, त्यामुळे मला हे आवडलं, तर ही एक वस्तू मी घेतली. त्यानंतर पुढे गेले होते मी ब्युटीच्या शॉपमध्ये. तर ब्युटीचे जे काही प्रोडक्ट्स आहे ना, म्हणजे चेहऱ्याच्या रिलेटेड किंवा स्किन केअरमधले काही प्रोडक्ट्स ते सुद्धा मी रविवार पेठेमधूनच घेते नेहमी. ह्यावेळेस जास्त काही सामान नव्हतं, थोडंफारच घ्यायचं होतं. तर ते लिबर्टी म्हणून शॉप आहे, तर लिबर्टी शॉपमध्ये मी घेते. आता कमेंट येतील तुमच्या की नेमकं कोणत्या शॉपमधून तुम्ही घेता. तर अरिहंत आणि लिबर्टी हे 2 शॉप आहेत ज्यामधून की मी माझे ब्युटीचे प्रोडक्ट घेते. कधी कधी काय होतं रविवारी शॉप बंद असतात, तर ह्यावेळेस लिबर्टीमधून घेतले. काजळ जे आहे ना ते रामनी माझं पूर्णच खराब करून टाकलं. सुरुवातीचं जे शुगरचं होतं ना एकदम परफेक्ट आहे, जर कोणाला काजळ घ्यायचं असेल ना तर शुगरचं घ्यायचं तरी चालेल, पण तिथे नक्कीच म्हणजे अवेलेबलच नव्हतं, त्यामुळे मी हिलारी रोडाचं घेतलं हे. आणि आज मी यूज केले, डोळ्यांच्या खाली तुम्हाला दिसत सुद्धा असेल, संक्रांत असल्यामुळे साडी वेअर केली होती म्हणून मी हे लावून गेले होते आणि छान आहे, स्मज प्रूफ आहे, असं जास्त काही वेगळं जाणवलं नाही आणि पटकन लागलं गेलं, त्यामुळे छान आहे. 200च्या अराउंड मला भेटलं. तर अशी जर प्राईस पाहायला गेलं तर प्राईस आहे 249, म्हणजेच 250 रुपयाचं आहे. डिस्काउंट होलसेलमध्ये 200 रुपयाला हे मला बसलं. त्यानंतर एक घेतलेलं आहे मी स्लिक वॅक्स. तर स्लिक वॅक्सनं मी नेहमीच घेते, कारण की अप्पर लिपचे हेअर्स वगैरे किंवा चेहऱ्यावरील हेअर्स वगैरे रिमूव्ह करायचे असेल ना खूप सोपं आहे. कसं यूज करतात काय हे मी तुम्हाला येणाऱ्या व्लॉग्समध्ये दाखवील. खूप इझी आहे,
कधी कधी काय होतं ना, लहान मुलांसोबत आपल्याला पार्लरमध्ये वगैरे जायला चान्सच भेटत नाही. म्हणजे आता संक्रांतीला सुद्धा तसंच झालं, फक्त आयब्रोज आणि अप्पर लिप्स करायला सुद्धा मला वेळ भेटला नाही. अशा बऱ्याच वेळा माझ्यासोबत होतं. आणि जेव्हापासून ब्लाऊज स्टिच करते ना तेव्हापासून तर अजिबातच वेळ भेटत नाही. त्यामुळे अशा गोष्टी मी जवळ ठेवते, म्हणजे कधी इमर्जन्सी वगैरे असेल. आणि रामला सांभाळायला कोणी नसतं, त्यामुळे मला बाहेर जाता पण येत नाही. त्यामुळे घरच्या घरीच हे मी माझं करत असते. तर हे स्लिक वॅक्स घेऊन आले, यूज आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. त्यानंतर घेऊन आणले एक फेशियल किट. तर हा जो फेशियल किट आहे ना तो पपायाचा आहे आणि यामध्ये ना 2दा आरामशीर होतं फेशियल जर करायचं म्हटलं तर. आम्ही दोघं मिळून यूज करतो. तर एकदा मी यूज करून तुम्हाला दाखवेल, म्हणजे कशा स्टेप वगैरे असतात. काही नाही, 5 ते 6 स्टेप असतात, त्यावरती नंबरिंग दिलेलं असतं, कसं अप्लाय करायचं, किती वेळ ठेवायचं, सर्व गोष्टी असतात. ते फॉलो करून तुम्हाला फेशियल करायचं असतं. आता पावयात हळदी कुंकाच्या वेळेस मी नक्की करेल, त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आणि फेशियल मी कधी बाहेर करत नाही, घरच्या घरीच करते आणि छान होतं फेशियल. स्क्रब वगैरेच्या बाहेर करते, म्हणजे क्लीनअप वगैरे, पण फेशियल मी घरच्या घरीच करते. कारण की खूप जास्त कॉस्ट आहे. तुम्ही साधं फेशियल जरी करायला गेले तर 500 रुपयांच्या पुढेच पैसे लागतात. तर हे एक होतं. त्यानंतर मी आणलेला आहे फेस वॉश. ह्यावेळेस फेस वॉश सुद्धा चेंज केला आहे. मामाअर्थचा आणलेला आहे राईस फेस वॉश. जेव्हा मी कॉलेजमध्ये जायचे ना त्यावेळेस मामाअर्थचे प्रोडक्ट मी खूप जास्त यूज करायचे आणि मला सूटसुद्धा व्हायचे, कारण की सल्फेट फ्री असतात. त्यानंतर डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड वगैरे, म्हणजे सर्वच छान असतात मामाअर्थचे प्रोडक्ट. म्हणून ह्यावेळेस मी एक ट्राय म्हणून हा एक आणलेला आहे. सुरुवातीला मी उपटनचा यूज करायचे, मोठे मोठे पॅक. पण ह्यावेळेस ना एक राईसचं एक नवीन व्हर्जन आलं होतं, याची ॲड वगैरे पाहिलं तर म्हटलं चला एक मामाअर्थचा घेऊयात. गुड वाईफचं सोडून मी कोणताही फेस वॉश कधी यूज करत नाही. पण आता तो संपलाय आणि जी ऑर्डर आहे ती काय अजून आली नाही, त्यामुळे म्हटलं चला तात्पुरता हा यूज होईल आणि राहिला तरी पण ट्रॅव्हलिंगमध्ये असं चालून जाईल, म्हणजे कुठं बाहेर वगैरे किंवा गावाला वगैरे जायचं असेल तर ठीक आहे. त्यानंतर मी घेऊन आलेली एक वॅक्सचा टीन. छोटासाच आणते मी नेहमी, मागच्या चॉकलेटचा घेऊन आले होते, ह्यावेळेस हनीचा आणलाय. आणि वॅक्स सुद्धा मी घरच्या घरीच करते. ते सुद्धा मी आधीच्या ब्लॉगमध्ये 2-3 वेळा दाखवलेलं आहे. जर कधी बाहेर म्हणजे थोडंसं वाटतं कधी कधी पार्लरमधून जाऊन करूयात, कंटाळा येतो, त्यावेळेसच मी जाते. अदरवाईज वॅक्स जे आहे हँड वॅक्स, लेग्स वॅक्स मी घरच्या घरीच करते. आता पाहूयात वेळ भेटला तर परत व्हिडिओमध्ये शूट करून तुम्हाला दाखवेल. नेमकं झालंय काय ना, जेव्हापासून मी ब्लाऊजचं काम करते ना तेव्हापासून या छोट्या छोट्या गोष्टी जरी मी स्किन केअर रिलेटेड वगैरे जर केल्या ना तरी मला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही, कारण की खूप घाई करते. असं म्हणजे पटकन वेळ भेटला 5-10 मिनिटं, मग चला पटकन करून घेऊयात. स्किन जरी पाहिली तुम्ही माझी एकदम टॅन झाली आहे आणि खराब सुद्धा खूप जास्त झाली आहे, ॲक्ने प्रोन झाली आहे. पण त्याच्यावरती ट्रीट करायला सुद्धा मला, म्हणजे घरगुती उपाय करायला सुद्धा वेळ भेटत नाही. तर असो, रोजच्या डेली लाईफचा पार्ट झाला त्यामुळे काही वाटत नाही. तर हे एक वॅक्सचा टीन. त्यानंतर ब्युटीच्या रिलेटेड तर एवढेच प्रोडक्ट होते. या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट म्हणजे एव्हरयूजचा स्क्रब. तर वीकली 2दा स्क्रब मी करते, कारण की व्हाईट हेडचा प्रॉब्लेम खूप जास्त होतो मला. कारण की केसांमध्ये डॅन्ड्रफ झाला ना, ऑलरेडी जे फोरहेड आहे ना ते व्हाईट हेडनी पूर्ण भरून जातं. त्यासाठी एक छोटं मी ठेवते एव्हरयूजचं, आणि चांगले म्हणजे स्किन टोनला माझ्या मॅच होऊन जातं. सोपं असतं, काय सर्क्युलर मोशनमध्ये घ्यायचं थोडंसं आणि त्यानंतर सर्क्युलेट करून करून पूर्ण स्किन जी आहे ती एक्सफोलिएट करायची आणि छान स्टीम घ्यायची, वाफ घ्यायची गरम पाण्याची, आणि जे काही चेहऱ्यावरील व्हाईट सेट्स वगैरे असतील ते पूर्णच निघून जातात. तर हे होते स्किनच्या रिलेटेड. त्यानंतर मशीनच्या रिलेटेड सुद्धा बऱ्याच गोष्टी घेतल्या, त्या सुद्धा तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा तर ही एक स्टोनवाली लेस मी घेतली, खूप छान आहे. आता व्हिडिओमध्ये क्लिअर दिसते की नाही मला माहीत नाही. तर आय थिंक ही 250च्या अराउंड मला काहीतरी भेटले. आता किती मीटर आहे मला माहीत नाही, कारण की बिल पण माझ्याकडे नेमकं नाही आणि बिल पण हरवले, तर एक्झॅक्ट प्राईस काय मला तुम्हाला सांगता येणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजला लावता ना त्यावेळेस लुक इतका अप्रतिम येतो ना, त्यासाठी हा एक आणला. आणि याच्यामध्येच सिल्वर कलर एक आणलाय, म्हणजे सिल्वर आणि गोल्डन असे 2 कलर मी आणले. या व्यतिरिक्त लेसचे खूप सारे बंडल. त्यामध्ये हा एक तपकिरी रंगाचा, कारण की जे काही पैठणीचे ब्लाऊज आहे ना त्याच्यामध्ये शक्यतो तरी आता हाच रोज गोल्ड कलरच असतो, त्यामुळे हा एक रोल आणलाय. या व्यतिरिक्त ही एक लेस मला खूप छान वाटत होती तिथे पाहिल्यानंतर. ही पण थोडीशी महागच भेटली, 120 का 130 असं काहीतरी ते बोललेले. त्यानंतर ही एक आणली. आता किती मीटर आहे हे मला पण नाही माहिती यावरती एक्झॅक्टली असेल. तर ही एक लेस मी आणली. पाहूयात आता ब्लाऊजवरती कशी दिसते, ॲक्च्युअल ज्यावेळेस लावेल त्यावेळेसच कळत. त्यानंतर नॉटचा एक रोल, म्हणजे 7 ते 8 रोल असे आणले. तर लेस नॉट वगैरे थोडं आणले, जास्त काही नाही. कारण की काय होतं प्रत्येक वेळेस सारखेच ब्लाऊज वगैरे येतील असं पण होत नाही, त्यामुळे जे कॉमन गोल्ड कलर किंवा सिल्वर किंवा रोज गोल्ड कलर असे जे कलर आहेत ना तेच मी आणलेत. सिल्वर कलरमध्ये हा एक नॉटचा रोल आणलाय. पूर्ण खूप दिवस जातो हा. आणि काय होतं कस्टमर ना आता बहुधा ब्लाऊज जरी शिवायला आलं ना तरी पण म्हणतच, म्हणजे मटका शेप वगैरे जर शिवला तर एखादी नॉट लावून द्या असं त्यांचं नेहमीचं वाक्य असतं. त्यामुळे जवळ असलेलं बरं, कारण की रामला घेऊन सतत खाली जायचं आणि मटेरियल घेऊन यायचं
खूप वेळ जातो आणि रामपायी अजिबात चालत नाही, त्याला कडेवरतीच उचलून घ्यावं लागतं. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आता मी कलेक्शनमध्ये ॲड करते, जेणेकरून की सर्वच गोष्टी मला सोप्या होतील आणि लवकर अवेलेबल असताना ब्लाऊज पण पटकन होतो. अस्तर, धागा, लेस हे सर्व गोष्टी खाली जाऊन घेऊन यायच्या म्हणून यामध्ये प्रचंड वेळ जातो आणि ब्लाऊजला खूप जास्त वेळ लागतो. त्यासाठी आता मी थोडं थोडं करून सर्वच गोष्टी ॲड करणार आहे, कारण की कस्टमर बऱ्यापैकी आता माझा जो काही बिझनेस आहे तो मोठा झाला आहे. त्यामुळे जशा जशा गोष्टी लागतील तशा मी सर्वच घेऊन येईल. हे एक सिल्वर कलरमध्ये नॉटचं एक पूर्ण रोल, त्यानंतर बटनचं एक पूर्ण पॅकेट आणलंय. बटनचे ब्लाऊज न शक्यतो तरी माझ्याकडे नसतातच, 1 ते 2 येतात क्वचित कधीतरी, पण हुक तर कंपल्सरी लागतातच. टच बटन, त्यानंतर हुक आणि बटनाचं असे 3 पॅक मी पूर्ण घेऊन आले. आता त्या दिवशी ना 2 दिवस झाले मी सर्व वस्तू घेऊन आणल्या, ज्या काही लागत होत्या त्या पटपट फोडल्या गेल्या. त्यामुळे काही गोष्टी काय तुम्हाला दाखवता येणार नाही. हे हुकाचं काय अजून फोडलेलं नाही, त्यामुळे व्हिडिओमध्ये दिसतंय. अदरवाईज टच बटनचं आणि जे काही बटन्स होते त्याचं मी ऑलरेडी ओपन केलेलं आहे. या व्यतिरिक्त हा एक पायपिंगचा धागा मी आणलेला आहे छोटासा. खरं सांगू का, मी पायपिंगचा धागा ना कधी यूज केलेला नाही. व्हिडिओजमध्ये वगैरे पाहते की अशा पद्धतीने यूज केला जातो, त्यामुळे ना कसा यूज करायचा काय वगैरे. आणि माझी जी पायपिंग आहे ना ती छान आहे, म्हणजे मला असं वाटतं थिन येते आणि चांगली येते, त्यामुळे काही गरज नाही. पण म्हटलं चला का कोणती गोष्ट आपल्याला यायला नको असं नको. जरा सुरुवातीची मी जेव्हा स्टिचिंगचा क्लास केला होता ना त्यावेळेस आम्ही यूज केलेला, त्यावेळेस पण छान पायपिंग व्हायची. पण काय होतं ना, एकदा हाताला सवय लागली ना चांगली पायपिंग करायची, ह्या दोऱ्याची मदत न घेता तरी सुद्धा छान होते. पण असू द्यात, कधी कधी काय होतं कपचे ब्लाऊज असले ना मग छान फिनिशिंग आलं पाहिजे, त्यासाठी हे एक मी आणलंय. जर कपचे ब्लाऊज वगैरे आले, कारण की कपच्या ब्लाऊजची खूप जास्त डिमांड असते माझ्याकडे आणि कपचे ब्लाऊज बहुधा माझ्याकडे खूप जास्त शिवायला असतात, त्यामुळे म्हटलं चला त्यासाठी एक ट्रायल पॅक म्हणून घेऊन जाऊयात. तर हे एक आणलं. या व्यतिरिक्त फक्त एक लास्ट गोष्ट जी आहे ती स्टिचिंगच्या रिलेटेड राहील, ती म्हणजे कप्स. तर 32, 34 आणि 36 असं मी पूर्ण एक एक नग घेऊन आलेले, म्हणजेच जर याच्या रिलेटेड काही कपच्या साईज आल्या तर बरं पडेल मला, त्यामुळे हे एक आणले. आता ते पण फोडले, त्यामुळे 2-3च तुम्हाला मी इथे दाखवते. आता मला करायचं आहे हळदी कुंकू, त्यामुळे वाणामध्ये काय घ्यावं नाही मला तिथे कळतच नव्हतं. तुळशीबागमध्ये इतकी प्रचंड गर्दी होती, मुंगीच्या पावलाने लोक चालत होती, कारण की संक्रांत असल्यामुळे ना सर्वजण वाणाच्या काही वस्तू असतील, म्हणजे भेटवस्तू वगैरे जर द्यायच्या असतील तर सर्वजण तुळशीबागमध्ये जातात, ॲफोर्डेबल भेटतात. मग स्टीलमध्ये घेऊ का प्लॅस्टिकमध्ये हे मला कळतच नव्हतं. खूप साऱ्या गोष्टी होत्या, त्यातीलच ह्या 2 गोष्टी मी सिलेक्ट केल्या. मग तर हे 1 डझन इतकं आणलेत मी आणि लॉक आहे, म्हणजे 4ही बाजूने. आता तुम्हाला एक ओपन करून दाखवते. चटणी वगैरे जर ठेवायचं असेल किंवा छोटे असे कानातले किंवा नेक पीस वगैरे जर छोटेसे असतील ना तर ठेवायला खूप जास्त सोपं पडेल. आणि या व्यतिरिक्त नॅपकिन सुद्धा मी घेणार आहेत, म्हणजे नॅपकिन सोबत हा एक कंटेनर असं देणार आहे वाण म्हणून. तर तुम्हाला कशी वाटली ही आयडिया मला नक्की कमेंट करून सांगा. तर दुसरं हळदी कुंकू आहे माझं हे. याआधी जे मी हळदी कुंकू केलं होतं फर्स्ट टाइम, त्यावेळेस जे कुंकुवाचे करंडे येतात ना ते दिले होते मी, कारण की पहिल्या हळदी कुंकाला बहुधा सगळीकडे तेच देतात. तर ह्यावेळेस मी हे आणले, एक ओपन करून तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल. आणि क्वालिटी वगैरे ना खूप छान एकदम स्टडी आहे. तर अशा पद्धतीने जे आहे ना लॉक केलेलं आहे, म्हणजे मुलांना जरी स्नॅकमध्ये काही द्यायचं असेल ना स्कूलमध्ये तर अशा पद्धतीच्या डब्यामध्ये तुम्ही देऊ शकता. म्हणजे फ्रूट वगैरे जर कट करून द्यायचं असेल किंवा लोणचं असेल किंवा बिस्किट असेल, कुकीज असेल, अशा डब्यांमध्ये द्यायला छान पडतं आणि क्वालिटी सुद्धा चांगली आहे. तर 1 डझन इतकं आणलेत. आता पाहूयात किती लेडीज होत आहेत, नाहीतर अजून एखादा पॅक जर मला इथे गावामध्ये भेटला तर तिथून सुद्धा घेऊन टाकेल. आता खरं सांगू तुम्हाला, जर हळदी कुंकू करायचं ठरवलं आणि सर्वच माझे कस्टमर असं म्हणणारच नाही मी, जे कोणी कस्टमर येईल ना ती माझी पूर्ण मैत्रिणीच होऊन जाते आणि रोजच्या गप्पा गोष्टी असं होतं, त्यामुळे सगळ्यांना सांगणं भाग आहे. पाहूयात, कारण की हे रेंटेड अपार्टमेंट आहे आणि जास्त जागा वगैरे पुरणार नाही मला तरी असं वाटतं, कारण की एक टायमिंग देतो आपण हळदी कुंकाचा. आता लेट सी कसं अरेंज होते काय, त्यानुसारच मग मी पुढच्या गोष्टी करेल. हळदी कुंकाचा नक्कीच ब्लॉग बनवेल, म्हणजे तुम्हाला पाहायला आवडेल. आणि मला सुद्धा खूप जास्त आवडत असे सण वगैरे असेल तर, पण आज संक्रांत असून पण काही शूट करायला भेटलं नाही. असो, झाल्या त्या गोष्टी काही रिग्रेट करण्यात अर्थ नाही. आता संक्रांत म्हटल्यावरती आणि हळदी कुंकू म्हटल्यावरती हे तिळाचे लाडू आणि यासोबत वडी सुद्धा मी आणल्या होत्या. पण आज संक्रांतीचं जे काही मंदिरात आम्ही गेलो होतो तिकडे एक पूर्ण पॅक फोडला. हे लाडू आहेत. आता ज्या दिवशी हळदी कुंकू वगैरे असेल त्या दिवशी द्यायला मला होईल. तिळगुळ नाही देत मी, मागच्या वर्षी पण वड्या ज्या आहेत ना त्याच दिल्या होत्या, आपल्या तिळाच्या वगैरे असतात ना त्या, आणि शेंगदाण्याचा कूट वगैरे मिक्स करून त्या. तर त्या संपल्यात पूर्ण, कारण की तिकडे मी नेलं होतं. हळदी कुंकाच्या दिवशी वगैरे घेऊन येईन परत. यासोबत आता तुम्हाला माहिती, नवीन मोबाईल म्हटल्यावरती नवीन मोबाईलला नवीन कवर तर पाहिजेच,
कारण की याचे कॅमेरे जे आहेत ना ते खूप चांगल्या क्वालिटीचे म्हणजे, आणि त्याला काही कवर वगैरे मी वापरत नाही, आणि रामच्या हातात मोबाईल पडला ना कुठेही असा सरकवत नेतो, त्यामुळे थोडंसं प्रोटेक्टेड म्हणून असा थोडासा मी चांगला कवर आणलाय. 100 रुपयालाच भेटतो तुळशीबागमध्ये, कोणताही घ्या. थोडंसं वरती अप्पर लेअर आहे, त्यामुळे कॅमेरा जो आहे ना तो प्रोटेक्ट होईल, बाकी डिझाईनशी वगैरे काही घेणं देणं नाही. आणि विवोचे जे V40 जो माझा मोबाईल आहे ना त्याचे अजून कवरच आलेले नाही. हा एकच पीस त्यांच्याकडे होता आणि ब्लॅक कलर होता. यांनी सुद्धा रिसेंटली नवीन मोबाईल घेतला, सेम माझ्यासारखाच आहे, फक्त कलर डिफरंट आहे, रोज गोल्ड कलर आहे. तर त्यांच्यासाठी ब्लॅक कलर आणि मी माझ्यासाठी असा रेड कलर, डार्क रेड कलर म्हणू शकतो आपण, चॉकलेटी थोडक्यात हा कलर घेतलाय. कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांगा. हा एक. त्यानंतर तुळशीबागमध्ये गेले आणि रामसाठी टी शर्ट आले नाही असं कधी होत नाही. राम जो काही डेली टी शर्ट घालतो ना तो तुळशीबागमधलाच असतो आणि इतकी छान क्वालिटी आहे, मी सांगेन तुम्हाला, कलर वगैरे काही जात नाही. थोडक्यात तुम्हाला दाखवते. आता 2 वर्षाचा राम होईल 5 फेब्रुवारीला, त्यामुळे त्याच्या अकॉर्डिंग हे 2 कलर मी आणलेत. एक रेड कलर, आजच ॲक्च्युली मी त्याला हा शर्ट घातला होता ज्यावेळेस संक्रांतीला आम्ही आता मंदिरात गेलो त्यावेळेस पटकन घातला, आणि असे टी शर्ट त्याला छान पण दिसतात आणि कॉलरची ना त्याला अजिबात सवय नाही, त्यामुळे त्याच्यावरती ते सूट पण होत नाही. त्यासाठी असे 2 टी शर्ट त्याच्यासाठी मी घेऊन आले. या व्यतिरिक्त ना रविवार पेठेमध्ये जेव्हा मी गेले ना तर तिथे मार्केट होतं संपूर्ण आणि बऱ्याच अशा खाण्यापिण्याच्या गोष्टी होत्या. मग त्यामध्ये खारी टोस्ट, त्यानंतर फरसाण, त्यानंतर जे काही काजू बिस्किट वगैरे लागतील आता बोरणा आणला ते सर्वच गोष्टी होत्या, त्या पण खाण्यापिण्याच्या बऱ्याच गोष्टी मी आणल्या. सर्व आता फोडू ठेवले, जे काही माझ्या समोर आहे ते तुम्हाला दाखवते. हे काजू बिस्किट फक्त 40 रुपयाला मला भेटलं. इथे जर घ्यायचं म्हटलं ना तर खूप जास्त महाग देतात, कारण की काय होतं कोणताही सण आला त्याच्या रिलेटेड जर गोष्टी इथे घ्यायच्या म्हटलं ना खूप जास्त महाग देतात. हा एक काजू बिस्किटचा एक पॅक आणि अजून दुसरे राऊंडवाले बिस्किट आहे, रामला खाण्यासाठी फोडलेत मी, त्यामुळे तो पॅक आता इथे नाही. हा एक आहे, तो पण 40लाच होता आणि हा पण 40ला. त्यानंतर नानकटाई सुद्धा खूप छान भेटते रविवार पेठेमध्ये, तर ही एक नानकटाई चा पॅक, हा पण 40 का 50ला अशाच रेंजमध्ये काहीतरी होता, 40लाच होता आय थिंक तरी 40. त्यानंतर ना रविवार पेठेमध्ये ना जेव्हा मार्केट भरतं ना त्यावेळेस अशा खूप छान गोष्टी, म्हणजे मसाला जो काही लागतो ना आपल्याला, तेजपत्ता, लवंग, काळी मिरी किंवा बाकी जर बडीशेप वगैरे काही पाहिजे असेल ना तर खूप जास्त स्वस्त भेटतं. मग मी असे 8-9 पॅकेट घेऊन येते तिथून. तर एक तेजपत्ता 1 महिना आरामशीर जातो, कोणती रश्श्याची भाजी वगैरे असेल ना मी तेजपत्ता टाकते आणि टेस्ट सुद्धा छान येते. राईस पुलाव वगैरे बनवायचा असेल, त्यानंतर बडीशेप, या व्यतिरिक्त मग तीळ आहे. त्यानंतर ॲक्च्युली आता व्हिडिओ बनवताना याचं नाव सुद्धा माझ्या लक्षात आहे ना, तर लवंग, त्यानंतर काळी मिरी वगैरे हे सर्वच आज मी जी काही आमटी बनवायची होती ती त्याच्यासाठी फोडले. आणि बाकीचं हे हवरी. तर काय झालं ना, ज्या दिवशी भोगी असते ना त्या दिवशी आपण जी काही बाजरीची भाकरी बनवतो ना त्यामध्ये हवरी टाकतो, आणि जे काही आंघोळ करायची असते ना त्यामध्ये त्या पाण्यामध्ये सुद्धा टाकतो. पण त्या दिवशी सकाळी ना मला ब्लाऊजची ऑर्डर असल्यामुळे माझ्या लक्षातच नाही, मी यांना टिफिनसाठी भाकरी तर केली पण त्यामध्ये हवरी टाकली नाही, आणि भोगीची जी काही भाजी केली त्यामध्ये पण टाकली नाही. तर असा गोंधळ होतो कामामध्ये, नाही इतकी कामं वाढतात ना, नेमकं काम कसं आवरायचं तेच कळत नाही. तर ह्या होत्या सर्व बारीक सारीक गोष्टी ज्या की तुळशीबाग किंवा रविवार पेठेमधून घेतलेल्या. या व्यतिरिक्त आता आपण ड्रेसकडे येऊया. तर रामचा बोरणाचा ड्रेस जो आहे ना तो मला ब्लॅकमध्ये ॲक्च्युली घ्यायचाच नव्हता, ब्लॅक कलरमध्ये कोणता तरी वेगळा असा कुर्ता सेट वगैरे, किंवा तमिळनाडूमध्ये जसे अण्णा ड्रेस घालतात ना तर तसा ड्रेस मला घ्यायचा होता काहीतरी वेगळं. पण आता एवढं सर्व मॅनेज करायचं, कारण की केळीची पानं वगैरे सुद्धा लागतील डेकोरेशनला, त्यामुळे म्हटलं एवढं काय पॉसिबल होणार नाही करायला. मी एकटीच आहे, कारण की यांना जास्त वेळ भेटत नाही, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी मलाच मॅनेज कराव्या लागतात. तर जसं होईल तसं काय केलं मग मी, सुरुवातीला आम्ही ते वाघोलीत जेव्हा तुळशीबागमधून येत होतो तर वाघोलीत थांबलो. यांना म्हटलं साडी पण मी इथेच घेते आणि रामचा ड्रेस पण इथेच घेते. तुळशीबागमध्ये नेमकं काय झालं ना, मुलींच्या खूप साऱ्या व्हरायटी, पण मुलांच्या ड्रेसमध्ये ना काही जास्त व्हरायटी नव्हत्या, 1 ते 2, आणि त्यामध्ये रामची साईज सुद्धा अवेलेबल नव्हती. कधी वरचा टॉपच मला कमी वाटायचा, तर कधी धोती पॅन्ट जी होती तीच कमी वाटायची. त्यामुळे म्हटलं चला शॉपमधून घेऊयात, 200-300 रुपये जास्त जातील पण काही हरकत नाही, क्वालिटी सुद्धा कधी कधी चांगली भेटते. ह्या हिशोबाने वाघोलीमध्ये घेतलो आणि घरी आल्यानंतर पाहिलं तर इतका फिट झाला रामला ड्रेसच बसला नाही, त्यामुळे काल यांनी चेंज करून आणलाय आणि छान आणलाय. 599 का 699 असंच काहीतरी होतं, म्हणजे 700 रुपयाला. या किमतीने ना मला थोडासा महाग वाटतोय, पण कपडा सुद्धा छान आहे, त्यामुळे म्हटलं चला राहू देत. आणि थोडासा मोठा साईजचा घेतलाय रामला, नंतर म्हणजे जर कधी घालायचं म्हटलं कोणाच्या लग्नात वगैरे तर उपयोगी पडेल, त्यासाठी असा लांब जो काय आहे ना तोच मी घेतला. याच्या खाली पॅन्ट आहे, ॲक्च्युली मला धोती पाहिजे होती आणि जास्त जर वेळ असला ना मी असा चिकनकारीच कपडा वगैरे आणून रामसाठी छान शिवला असता, पण आता एवढा वेळ नाही, त्यासाठी म्हटलं चला रेडीमेड का होईना पण घेऊयात. आता उंचीला मी जो आहे ना इथे थोडासा कमी करणार आहे, त्यानंतर हा जो कट आहे ना तो थोडासा वरती सरकून घेईल
आणि स्लीव्ज मी राहून देईल कारण की पाठीमागे सरकवल्या नाही, ॲडजस्टेबल होऊन जाईल. तर मला हे पण लवकर करावं लागेल जेणेकरून की बोरनानसुद्धा लवकर होईल. 4 ते 5 दिवसानंतर करेल मी संक्रांत झाल्यानंतर, कारण की काय होतं ना त्यानंतर हळदी कुंकाच्या ब्लाऊजच्या ऑर्डरसुद्धा असतात. अजून बरेच ब्लाऊज आहे जे शिवायचे राहिले, त्यामुळे काही मी आता इकडं बोरनांकडे जास्त लक्ष देत नाही. 4 ते 5 दिवसानंतर करेल. आणि त्यासोबत ही एक पॅन्ट आता याला काही ओपन करत नाही, व्हाईट कलरची नॉर्मल जी काही रेग्युलर पॅन्ट आहे ती पॅन्ट आहे. हे झाला रामचा ड्रेस बोरनाचा. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. रामला ना ब्लॅक कलर खूप छान दिसतो आणि रेड कलर सुद्धा. आता रामची शॉपिंग तर झाली, आता माझी साडी पाहूयात तुम्हाला. आणि कशी वाटते साडी तिचं मला कमेंट करून नक्की सांगा, कारण की मी खूप जास्त कन्फ्यूज होते नेमकी कशी साडी घ्यावी. पण काय होतंय ना, साडी माझं जास्त घालणं होत नाही. आता मी जरी ब्लाऊज शिवत असले ना तर अशा 2-3 साड्या माझ्याकडे आहे ज्याच्यावरचे मी ब्लाऊज पण स्टिच केले नाही. आणि काय होतं माहिती का, ज्यावेळेस आपलं वजन वाढतं ना त्यावेळेस साडीमध्ये म्हणा किंवा ड्रेसमध्ये म्हणा अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही. चेहऱ्या म्हणजे आरशामध्ये जरी पाहिलं ना तरी असं अनकम्फर्टेबल वाटतं की व्यवस्थित दिसत नाही. मग आपण उगाच बॉडी शेप वगैरे करत बसतो तर असं होतं. पण चला साडीमध्ये थोडं तरी मला असं वाटतं की चांगलं दिसतं, म्हणजे चांगलं वाटतं, बॉडी थोडीशी शेपमध्ये दिसते, त्यासाठी आणले हळदी कुंकवासाठी. तर ही साडी मी घेतली आहे. माझ्याकडे असा कलर नव्हता डार्क एकदम, तर स्टोनची जी काही लेस आहे ना अशा कलरची सिल्वर, तर ही आहे. याच्यावरचे स्टोन पडतील असं मला तरी वाटतंय. पण लेट्स सी, आता वॉश तर मी घरी करत नाही कधी, बाहेरच येते कधी. आणि एवढ्या साड्या माझं घालणं होतच नाही. 1-2दा साडी घातली, फोटो काढले की त्या साड्या पुढे ट्रान्सफर होतात. मग घरी ठेवलं ना मग माझ्या बहिणी वगैरे घालतात. आणि काय होतं मग आम्ही असं बहिणी ज्या आहेत ना एकमेकींच्या घालत राहतो. त्यामुळे चला त्यांना जरी आवडली तरी त्या घालतील. पण कलर खूप सुंदर आहे. स्किन टोन जर असा थोडासा चांगला असेल ना, ग्लोविंग स्किन वगैरे, तर खूप छान दिसेल हा कलर. आणि यावरती ना असा साईडला जो काही ब्लाऊज दिसतो ना त्याच्या स्लीव्ज आहे ना तशा स्लीव्ज मी शिवायचा विचार करते. नक्की मला सांगा कसं दिसेल. तर पूर्ण साडी जर ओपन करायची म्हटलं ना तर सगळीकडेच ऑल ओव्हर अशीच लेस आहे. जिम्मीचूचं फॅब्रिक आपण म्हणू शकतोय ना, तसं सेमी जिम्मीचू आहे, पूर्णच नाही. कारण की जिम्मीचू फॅब्रिक जे आहे ना ते मिऱ्यांमध्ये खूप फुगतं. हे थोडंसं क्रशमध्ये आहे थोडक्यात. तर अशा कलरची लेस आहे. कशी वाटते साडी मला नक्की कमेंट करून सांगा, नाही तर मी चेंज करून आणेल. कलर तर मला आवडला, पण डिझाईनच्या बाबतीत ना थोडीशी कन्फ्यूज आहे मी. आता लेट्स सी, ज्यावेळेस घालीन वगैरे त्यावेळेस छान वाटेल. तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि छान दिसेल का नाही ते सुद्धा सांगा. ज्यावेळेस ब्लाऊज वगैरे स्टिच होईल ना त्यावेळेस लुक छान येईल असं मला वाटतंय. पाहूयात आता ज्यावेळेस हळदी कुंकू करेल त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. या व्यतिरिक्त आता खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये असलेल्या 2 साड्या मी घेऊन आलेत. खूप वेळा माझी घेऊ का नको असं व्हायचं, पण फायनली घेतल्यात. आणि मूळचंद मिलमध्ये घेतल्या, इतक्या स्वस्त बसल्या ना मला. 900 रुपयांमध्ये मला 2 भेटल्या. तर हा एक कलर आणला आणि त्यानंतर हा एक कलर. पण आता यावरचे ब्लाऊज शिवू का नको हा सुद्धा प्रश्नच आहे, कारण की ब्लाऊज शिवला ना माझ्याकडून साडी घातलीच जात नाही. खूप कमी रेअरली मी साडी घालते, अदरवाईज मी ड्रेस घालणंच प्रेफर करते. आता पाहूयात. माझ्या मोठ्या बहिणीला सुद्धा घ्यायच्या होत्या, तर तिला जर आवडला तर तिलाच देऊन टाकेल मी. पाहूयात कसं होतंय काय. याचा जो काही इथं खांद्यावरती पफ येतो ना थोडासा, तशी स्लीव सुद्धा खूप छान दिसेल याला. बाय द वे कलर कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. याच्यासोबत ग्रीन ब्लाऊज आणि मोरपंखी कलरची साडी आहे. फॅब्रिक ना खूप सुंदर आहे आणि छान बसलं मला. ज्यावेळेस मी मूळचंद मिलमध्ये गेले ना त्यावेळेस ऑफरमध्ये एक सेक्शन होता पूर्ण असा, त्यावरती या सर्व साड्या ठेवलेल्या होत्या. मग मी सहज म्हटलं चला चक्कर मारून पाहूयात, आवडली तर घेऊयात, अदरवाईज सोडून देऊयात. आणि तिथे गेल्यानंतर ना हे साड्या जेव्हा मला दिसल्या ना तर मी लगेच घेऊन टाकल्या. म्हणलं चला काही नाही, कारण की असं थोडंसं बाहेर निघलं तरी 400-500 रुपये आपले कुठे जातात ते कळत नाही. मग काय होतं घरी आल्यानंतर आपण रिग्रेट करत बसतो की चला घेतलं असतं तर बरं झालं असतं. असं करण्यापेक्षा मी सोबत दोन्ही घेऊन आलेत. आता पाहूयात कशी दिसते कसे नाही. ब्लाऊज जरी शिवला त्याचं कटिंग स्टिचिंग तर मी दाखवलंच. तर चला अशी होती माझी तुळशीबाग आणि रविवार पेठेमधली शॉपिंग. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. साड्या आवडल्या का नाही, रामचा ड्रेस आवडला का नाही हे सुद्धा सांगा. किंवा साडी जरी चेंज करण्यामध्ये जर तुम्हाला काय वाटत असेल की साडी एवढी छान वाटत नाही तरी सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजेच मला विचार करायला. अजून बिल वगैरे मी तसंच ठेवले म्हणजे मला चेंज करून वगैरे आणायला. तर हा जो शॉपिंग व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते. जे काही सामान आहे ते जागेवरती ऑर्गनाईज करते आणि त्यानंतर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि हो, अजून जरी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय.